एखाद्या माणसाचा चेहरा पूर्णपणे बदलला म्हणजे समजा त्याच्या चेहऱ्यावरील एखादी विद्रूपता काढून त्याला एक एकदम सुंदर आणि नवीन रूप दिलं तर त्याचं आयुष्य बदलेल का? तसं पाहिलं तर वरवर पाहता या प्रश्नाचं उत्तर हो असंच वाटेल. अगदी बरोबर. कारण आपली अशी एक ठाम समजूत असते की बाह्य जगातला प्रॉब्लेम सुटला ना की आपला आतला प्रॉब्लेमही आपोआप सुटतो. हो ना. पण एका खऱ्या आणि अत्यंत यशस्वी प्लास्टिक सर्जनला त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये एक वेगळाच अनुभव आला. त्यांना असं आढळलं की चेहरा बदलूनही काही लोक आतून तितकेच कुरूप, दुःखी आणि आत्मविश्वासाने खचलेले राहिले. आणि असं का झालं असेल? कारण खरी समस्या त्यांच्या त्या बदललेल्या चेहऱ्यात नव्हतीच. ती समस्या होती त्यांच्या आतल्या म्हणजे त्यांच्या मनाच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. खरंय. आणि म्हणूनच आज आपण एका अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो मानवी मन, आपला आत्मविश्वास आणि आपण स्वतःकडे ज्या दृष्टिकोनातून बघतो त्या सगळ्या पारंपरिक समजुतींना थेट आव्हान देतो. हो, आपण आज डॉक्टर मॅक्सवेल माल्ट्स यांच्या सायकोसायबरनेटिक्स या जगप्रसिद्ध आणि खऱ्या अर्थाने क्रांतिकारी सिद्धांतावर ही सखोल चर्चा करणार आहोत. बाहेरच्या जगाशी किंवा परिस्थितीशी झगडण्यापेक्षा फक्त आपल्या मनातील स्वतःची प्रतिमा, ज्याला आपण सेल्फ इमेज म्हणतो, ती बदलून आपण यशाची एक ऑटोमॅटिक सिस्टम कशी उभी करू शकतो हे आपल्याला आज समजून घ्यायचंय. आणि या विषयाची सुरुवातच एका अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विरोधाभासातून होते. कारण सायकोसायबरनेटिक्स या पुस्तकाचे लेखक डॉक्टर मॅक्सवेल माल्ट्स हे मुळात कोणी मानसशास्त्रज्ञ किंवा मानसोपचारतज्ञ नव्हते. बापरे, म्हणजे ते मानसशास्त्रज्ञ नव्हते? अजिबात नाही. ते 20व्या शतकातील एक अत्यंत यशस्वी आणि प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन होते. हे खूपच वेगळं आहे. कारण एक प्लास्टिक सर्जन ज्याचं मूळ काम लोकांचे चेहरे सुधारणं, त्यांच्या बाह्यरूपात बदल करणं हे आहे, तो माणूस मानवी मानसशास्त्रावर का लिहितो आहे? बरोबर. आणि इथेच या संपूर्ण सिद्धांताची बीजे रोवली गेली आहेत. म्हणजे डॉक्टर मार्ल्स यांच्याकडे येणारे अनेक लोक असे असायचे ज्यांना वाटायचे की त्यांच्या चेहऱ्यावरील एखादा व्रण किंवा त्यांच्या नाकाचा आकार हेच त्यांच्या दुःखाचे आणि अपयशाचे मुख्य कारण आहे. आणि हे अगदी साहजिकच वाटतं, कारण समाजात वावरताना आपल्या बाह्यरूपाचा आपल्या आत्मविश्वासावर परिणाम होतोच. पण मग डॉक्टर मार्ल्स यांनी त्यांच्या क्लिनिकमध्ये असा नेमका काय अनुभव घेतला ज्याने त्यांचा मानवी स्वभावाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलला? त्यांनी एक अतिशय विचित्र पॅटर्न पाहिला. जेव्हा ते एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याची सर्जरी करायचे आणि समजा वैद्यकीयदृष्ट्या ती सर्जरी 100% यशस्वी व्हायची, त्यानंतर काही रुग्णांच्या आयुष्यात खरोखरच चमत्कार घडायचा. म्हणजे त्यांचा आत्मविश्वास वाढायचा. अगदी. ते अधिक आनंदी व्हायचे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात एक खूप सकारात्मक बदल दिसायचा. पण आणि इथूनच खरी गोम सुरू होते, काही रुग्णांच्या बाबतीत असं अजिबात घडत नव्हतं. म्हणजे सर्जरी यशस्वी होऊनही सर्जरी यशस्वी होऊनही, चेहरा पूर्णपणे निर्दोष होऊनही ते रुग्ण आरशात बघून आधीसारखेच दुःखी राहायचे. त्यांच्या वागण्यात किंवा त्यांच्या स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोनात तीळमात्रही फरक पडत नव्हता. अरे रे, म्हणजे ते अजूनही स्वतःला कुरूप आणि अपयशीच समजत होते. हो, अगदी तसंच. आणि यातूनच त्यांना एक खूप मोठा शोध लागला. हे ऐकल्यावर मला वैद्यकीय विश्लेषणात ज्याला फॅन्टम लिम्ब सिंड्रोम म्हणतात ना, त्याची आठवण येतेय. म्हणजे जेव्हा एखाद्याचा हात किंवा पाय अपघातात गमवावा लागतो तरीही त्या व्यक्तीला तो नसलेला अवयव तिथेच असल्याचा आणि तिथे वेदना होत असल्याचा भास होत राहतो. बरोबर. आणि डॉक्टर मॉल्स यांनी या प्रकाराला फॅन्टम अग्लीनेस असं म्हटलं आहे. यातूनच त्यांना हे समजून चुकलं की माणसाच्या चेहऱ्यावर केलेली सर्जरी त्याच्या मनावर झालेल्या जखमा कधीच भरून काढू शकत नाही. म्हणजे चेहऱ्यावरील व्रण तर गेला, पण मनावरचा व्रण तसाच राहिला. अगदी तंतोतंत हेच. माणसाचे 2 चेहरे असतात. एक बाह्य चेहरा जो जगाला दिसतो आणि दुसरा आंतरिक चेहरा जो तो स्वतःला दाखवतो. या आंतरिक चेहऱ्यालाच डॉक्टर मार्ल्स यांनी सेल्फ इमेज म्हणजेच स्वतःची आंतरिक प्रतिमा असं नाव दिलं. म्हणजे जोवर एखादी व्यक्ती आतून स्वतःला तोच जुना, कुरूप किंवा अपयशी मानत राहते, तोवर बाहेरून कितीही बदल केले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. अजिबात नाही. कारण मुळात आतून तो स्वतःला तसाच पाहत असतो. हे समजून घेण्यासाठी मला वाटतं आपण एका साध्या उदाहरणाचा आधार घेऊ शकतो. समजा एखादा जुना लॅपटॉप आहे जो खूप हँग होतोय आणि अगदी संथ चालतोय. आता तो दुरुस्त करण्यासाठी आपण त्याचं बाहेरचं कव्हर बदललं, त्याला छान नवीन स्किन लावली, नवीन कीबोर्ड लावला, बाहेरून तो एकदम चकाचक दिसेल. हो, एकदम नव्यासारखा. पण जेव्हा तो चालू केला जाईल तेव्हा तो पुन्हा त्याच जुन्या संथ वेगानेच चालेल.
कारण आतली ऑपरेटिंग सिस्टीम ती जुनी आहे. अगदी अचूक उदाहरण दिलं. म्हणजे जोपर्यंत ती जुनी ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट केली जात नाही तोपर्यंत बाहेरचं कव्हर कितीही छान असले तरी लॅपटॉपचा स्पीड वाढणार नाही. आपली सेल्फ इमेजेस हीच आपल्या मानवी मेंदूची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, असाच याचा अर्थ होतो ना? हो, हे रूपक या सिद्धांताला खूप छान स्पष्ट करतं. सेल्फ इमेज ही खरोखरच आपल्या आयुष्याची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. माणूस स्वतःला आतून कसं पाहतो, तो स्वतःच्या क्षमतांबद्दल काय विचार करतो, यावरच त्याचं संपूर्ण बाह्य जग आणि यश अवलंबून असतं. म्हणजे जर माझ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मी एक अयशस्वी माणूस आहे किंवा मला लोकांशी नीट बोलता येत नाही असा डेटा फीड केलेला असेल, तर बाहेर मला कितीही चांगल्या संधी मिळाल्या तरी मी अयशस्वीच ठरेन. अगदी तसंच. कारण तुमचा मेंदू तुम्हाला त्याच अपयशाच्या स्थितीत परत आणून ठेवतो. मेंदूला आपल्या सेल्फ इमेजशी नेहमी सुसंगत राहायचे असते. तो स्वतःच्याच प्रतिमेला खोटं ठरू शकत नाही. हे खरंच आपल्या नेहमीच्या समजुतीला छेद देणार आहे, कारण आपण नेहमी विचार करतो की यश मिळाल्यावर आपला आत्मविश्वास वाढेल. पण हा सिद्धांत तर पूर्णपणे उलटा विचार करायला सांगतोय. पण हे सगळं मेंदूत नक्की कसं काम करतं? आणि या पुस्तकाच्या नावात जो सायको सायबरनेटिक्स असा एक जड शब्द आहे, त्याचा नेमका अर्थ काय आहे? सायबरनेटिक्स हा शब्द मुळात ग्रीक शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ सुकाणू चालवणारा किंवा पायलट असा होतो. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर सायबरनेटिक्स म्हणजे अशी एक सिस्टीम जी एका निश्चित केलेल्या लक्ष्याकडे अचूकपणे पोहोचण्यासाठी स्वतःला नियंत्रित करते. म्हणजे जसं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अचूक वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत वापरलं गेलं होतं तसं काहीसं. बरोबर, ज्याला आपण गाइडेड मिसाईल्स म्हणतो. डॉक्टर मॉल्स यांनी हेच तत्व मानवी मेंदूला लागू केले. त्यांच्या मते आपला मानवी मेंदू हा एक गोल सीकिंग मशीनसारखा, म्हणजेच एका अचूक लक्ष्यवेधी क्षेपणास्त्रासारखा काम करतो. क्षेपणास्त्रासारखा म्हणजे एकदा टार्गेट दिलं की तो स्वतःच मार्ग शोधतो. हो, या क्षेपणास्त्राला एकदा टार्गेट दिलं की ते तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्वतः शोधून काढतं. हे थोडं अधिक सविस्तर समजून घेण्यासारखं आहे. कारण क्षेपणास्त्र जेव्हा लक्ष्याकडे झेपावतं तेव्हा ते सरळ रेषेत जात नाही. वाटेत हवेचा दाब बदलतो, टार्गेट जागा बदलतं. अशावेळी क्षेपणास्त्र सतत स्वतःची दिशा बदलून पुन्हा टार्गेटकडेच वळत असतं. आपला मेंदूही अशाच प्रकारे मार्ग बदलतो का? अगदी तसंच. आणि यासाठी आपण एका साध्या थर्मोस्टॅटचं उदाहरण घेऊ शकतो. समजा एखाद्या खोलीतील एसीचा थर्मोस्टॅट 24°C वर सेट केला आहे. जर कोणी खिडकी उघडी ठेवली आणि बाहेरची गरम हवा आत आली तर खोलीचे तापमान वाढते. बरोबर. मग थर्मोस्टॅट लगेच हा बदल टिपतो आणि एसीचा वेग वाढवून तापमान पुन्हा 24° आणून ठेवतो. आपला मेंदू अगदी हुबेहूब याच पद्धतीने काम करतो. म्हणजे जर माझी सेल्फ इमेज अपयशी या तापमानावर सेट असेल आणि अचानक मला एखादे मोठे यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली तर मेंदू अस्वस्थ होतो. हो, तो अशा काही चुका करवून आणतो ज्यामुळे ती व्यक्ती पुन्हा त्याच जुन्या अपयशाच्या पातळीवर येऊन पडेल. यालाच आपण सेल्फ सॅबोटॅज किंवा स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे म्हणतो. बापरे, हे एक अतिशय महत्त्वाचं निरीक्षण आहे. याचाच अर्थ असा की जेव्हा आपण एखादी मोठी संधी गमावतो किंवा अगदी ऐन वेळी आपली काहीतरी मोठी चूक होते तेव्हा तो केवळ योगायोग नसतो, तर आपलाच मेंदू त्या सेल्फ इमेजशी प्रामाणिक राहण्यासाठी आपल्याला अपयशाकडे ढकलत असतो. बरोबर, कारण या क्षेपणास्त्राला किंवा मेंदूला चांगलं किंवा वाईट यातला फरक समजत नाही. त्याच्याकडे स्वतःची अशी कोणतीही नीतिमत्ता किंवा जजमेंट नसते. म्हणजे त्याला फक्त टार्गेट पूर्ण करायचं असतं. अगदी, तो फक्त दिलेल्या टार्गेटवर लक्ष केंद्रित करतो. जर टार्गेट मी नेहमी चुका करतो असे असेल तर मेंदू ते सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करू लागतो. तो अशाच गोष्टींकडे लक्ष वेधून घेतो ज्याने हे सिद्ध होईल. आणि मग जर टार्गेट बदललं? हीच तर नाण्याची दुसरी बाजू आहे. जर हे टार्गेट बदलून मी यशस्वी आहे किंवा मी आत्मविश्वासाने गोष्टी हाताळतो असे केले तर हेच मशीन यशाच्या दिशेने काम करू लागते. मग आपला मेंदू अशा संधी शोधू लागतो, अशा लोकांशी आपल्याला जोडतो जी आपल्याला त्या यशाच्या टार्गेटकडे घेऊन जाईल. पण इथे माझ्या मनात एक शंका येतेय. थोडा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर फक्त विचार बदलून आणि टार्गेट सेट करून गोष्टी खरोखर बदलतात का? म्हणजे हे लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा द सिक्रेट सारख्या संकल्पनांसारखंच वाटतंय. नाही, तसं नाहीये हे. कारण केवळ मी यशस्वी आहे असा सकारात्मक विचार करत बसल्याने किंवा दिवास्वप्ने पाहिल्याने खरोखरच यश मिळतं हे थोडं अवास्तव आणि जादुई वाटतं. या सायको सायबरनेटिक्समध्ये आणि नुसत्या सकारात्मक विचारात नक्की काय फरक आहे? हे एक अतिशय तार्किक प्रश्न आहे. बघा,
लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये असा दावा केला जातो की तुम्ही सकारात्मक विचार केल्यास हे ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट आणून देते. पण सायकोसायबरनेटिक्स हे कोणत्याही जादुई कल्पनेवर आधारित नाही. ते पूर्णपणे न्यूरोसायन्सवर आणि मेंदूच्या जैविक रचनेवर आधारित आहे. म्हणजे याला वैज्ञानिक आधार आहे. होय. जेव्हा आपण कल्पनाशक्तीचा जाणीवपूर्वक वापर करतो तेव्हा आपण ब्रह्मांडाकडून काही मागत नसतो, तर आपण आपल्या मेंदूमध्ये नवीन न्यूरल पाथवेज तयार करत असतो. विज्ञान असं सांगतं की आपल्या नर्व्हस सिस्टीमला खरोखर घडणारी गोष्ट आणि कल्पनेतली स्पष्ट गोष्ट यातील फरकच ओळखता येत नाही. अरे बापरे, ही संकल्पना पचवायला खरंच थोडी जळ आहे. मेंदूला खरं काय आणि कल्पनेतलं काय यातला फरक कळत नाही. हे कसं शक्य आहे? याचा काही पुरावा आहे का? नक्कीच आहे. खेळाडूंच्या संदर्भात झालेले अनेक प्रयोग याचा सर्वात मोठा पुरावा आहेत. अनेकदा आपण ऐकतो की ऑलिम्पिक स्तरावरचे खेळाडू व्हिज्युअलायझेशनचा सराव करतात. हो, हे मी ऐकलंय खरं. एका प्रयोगात काही धावपटूंना खुर्चीवर शांत बसवून डोळे बंद करून आपण शर्यतीत प्रत्यक्ष धावत आहोत अशी अगदी जिवंत कल्पना करायला सांगितली गेली. त्या कल्पनेत शर्यतीचा ट्रॅक कसा दिसतो, प्रेक्षकांचा आवाज, वाळ्याचा स्पर्श आणि स्नायूंमधील ताण या सर्वांची अत्यंत स्पष्ट कल्पना करायची होती. आणि या केवळ विचार करण्याने त्यांच्या शरीरात काही प्रत्यक्ष बदल झाले का? होय. जेव्हा इलेक्ट्रोमायोग्राफीसारख्या उपकरणांनी त्यांच्या स्नायूंचं मोजमाप केले गेले तेव्हा असे दिसून आले की त्या खेळाडूंच्या स्नायूंमध्ये तशाच प्रकारच्या सूक्ष्म हालचाली आणि आकुंचन होत होते जसे प्रत्यक्ष ट्रॅकवर धावताना झाले असते. खरंच, प्रत्यक्ष न धावताही? अगदी. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि मेंदूतून स्नायूंकडे जाणारे सिग्नल्स अगदी हुबेहूब प्रत्यक्ष धावण्यासारखेच होते. यावरून हे सिद्ध होते की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची अतिशय स्पष्ट आणि भावनापूर्ण कल्पना करतो तेव्हा मेंदूसाठी तो अनुभव खोटा नसतो. म्हणजे मेंदू तो अनुभव वास्तविक समजून शरीराला आणि नर्वस सिस्टीमला त्यानुसार प्रोग्राम करू लागतो. हे खरोखरच अचंबित करणार आहे. हो ना. म्हणजे व्हिज्युअलायझेशन हे नुसतं डोळे बंद करून स्वप्न पाहणं नसून तो मेंदूचा एक प्रकारचा नेट प्रॅक्टिसचा भाग आहे. आपण आपल्या सिस्टममध्ये यशाचा एक पूर्व अनुभव तयार करून ठेवत असतो. अगदी बरोबर ओळखलं. त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष ती वेळ येते तेव्हा मेंदूला ती परिस्थिती नवीन वाटत नाही. पण मग एक साहजिक शंका येते की जर आपल्याकडे हे इतकं ताकदवान क्षेपणास्त्र आहे तर मग एवढी माणसं आयुष्यात अपयशी का ठरतात? ते यशाच्या टार्गेटकडे का पोचत नाहीत? कारण आपल्या आत दोन वेगवेगळ्या यंत्रणा एकाच वेळी काम करत असतात आणि त्यांच्यात सतत संघर्ष सुरू असतो. डॉक्टर मार्ल्स यांनी या दोन यंत्रणांचं वर्णन फेलियर मेकॅनिझम म्हणजे अपयशाची यंत्रणा आणि सक्सेस मेकॅनिझम म्हणजे यशाची यंत्रणा असे केले आहे. बर. आणि या दोन यंत्रणा नक्की कशा ट्रिगर होतात? फेलियर मेकॅनिझमचा स्विच तेव्हा चालू होतो जेव्हा माणूस भीती, संशय आणि चिंतेच्या आहारी जातो. माझं कसं होईल, लोक काय म्हणतील, मी हे करू शकलो नाही तर, अशा विचारांमुळे आपण नकळतपणे मेंदूला अपयशाचे टार्गेट देतो. आणि जसं आपण आधी पाहिलं, मेंदू प्रामाणिकपणे त्या अपयशाकडे वाटचाल सुरू करतो. अगदी. दुसरीकडे सक्सेस मेकॅनिझमचा स्विच आत्मविश्वास, सकारात्मकता आणि विश्वासातून सुरू होतो. ही यशाची यंत्रणा नेहमी ऑन ठेवणं हेच आपलं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे. पण अनेकदा यशाची प्रचंड ओढ असणारी माणसेही इथेच एक मोठी चूक करतात. अशी कोणती चूक? आपण तर नेहमी यशाचाच विचार करत असतो ना? सध्याच्या काळात तर सतत मेहनत करणे, जास्त ताण घेणे हेच यशाचं गमक मानले जाते. आणि हीच ती सर्वात मोठी चूक आहे. आपण यशाचा अतिविचार करतो, म्हणजे ओव्हर थिंकिंग करतो. आपण स्वतःवर सतत ओझे टाकतो. आपल्याला वाटतं की आपण जेवढा जास्त ताण घेऊ, जेवढा जास्त जोर लावू, तेवढे आपण यशस्वी होऊ. मग डॉक्टर मॉर्ल्स काय सांगतात याबद्दल? त्यांचा सिद्धांत याला थेट विरोध करतो. त्यांच्या मते जेव्हा आपण अतिविचार करतो तेव्हा आपण आपल्या कॉन्शियस माइंड म्हणजे जागृत मनाचा अतिवापर करतो. जागृत मनाचं काम फक्त टार्गेट सेट करणे हे आहे. ते टार्गेट कसे साध्य करायचे हे शोधण्याचं काम सबकॉन्शियस माइंड म्हणजे सुप्त मनाचे आहे. अच्छा, म्हणजे आपण सुप्त मनाच्या कामात ढेवाळेवळ करतो. बरोबर. जेव्हा आपण सतत ताण घेतो तेव्हा आपण सुप्त मनाच्या कामात अडथळा आणतो आणि त्यामुळे आपली कामगिरी सुधारण्याऐवजी खराब होते. हे समजून घेण्यासाठी मला एका उदाहरणाची आठवण येते. हे अगदी एखाद्या विसरलेल्या नावाची आठवण काढण्यासारखं आहे. कसं काय? म्हणजे अनेकदा असं होतं की एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा एखाद्या सिनेमाचं नाव आपल्या अगदी जिभेवर असतं, पण ते काही केलं आठवत नसतं. आपण खूप जोर लावतो, डोकं खाचवतो, अरे काय होतं ते नाव, नक्कीच म वरून होतं, असा विचार करून मेंदूला प्रचंड ताण देतो. हो.
आणि तरीही ते आठवत नाही. अगदी. आणि बघ, आपण कंटाळून तो प्रयत्न सोडून देतो, विषय बदलतो किंवा जाऊन पाणी पितो आणि अचानक काहीही विचार करत नसताना क्लिक, ते नाव आपोआप डोक्यात येतं. अरे वा, हे अतिशय चपखल उदाहरण आहे. या उदाहरणातच सायको सायबरनेटिक्सचे संपूर्ण रहस्य दडलेले आहे. जेव्हा तुम्ही नाव आठवण्यासाठी जोर लावत होतात तेव्हा तुमचे जागृत मन तणावात होते. या तणावामुळे सुप्त मनाकडून येणारा माहितीचा प्रवाह ब्लॉक झाला होता. आणि जेव्हा मी प्रयत्न सोडले आणि शांत झालो, तेव्हा सुप्त मन मोकळे झाले आणि त्याने बरोबर ती माहिती शोधून काढली. नेमकं हेच डॉक्टर मॉल्स हेच वारंवार सांगतात. तुमची सक्सेस मेकॅनिझम तेव्हाच योग्य आणि प्रभावी दिशेने काम करते जेव्हा तुम्ही तणावमुक्त आणि रिलॅक्स असता. सुप्त मनाला त्याचे काम करू देण्यासाठी जागृत मनाने बाजूला होणे आवश्यक असते. म्हणजे यशाच्या क्षेपणास्त्राला टार्गेट दिल्यानंतर आपण स्वतःच्याच मार्गात अडथळा न बनणं गरजेचं आहे. सतत ओझं बाळगण्यापेक्षा शांत राहून आपण अधिक चांगलं काम करू शकतो. ही कल्पनाच आजच्या धावपळीच्या जगात खूप दिलासा देणारी आहे. हो ना. पण आता या चर्चेला आपण एका अत्यंत व्यावहारिक वळणावर आणूया. आपण या सगळ्या सैद्धांतिक गोष्टींबद्दल बोललो, पण प्रत्यक्ष आयुष्यात जर एखाद्याला आपली वर्षानुवर्ष जुनी असलेली सेल्फ इमेज बदलायची असेल, तर त्याच्याकडे कोणत्या ठोस आणि व्यावहारिक पायऱ्या आहेत? या पुस्तकात डॉक्टर माल्ट्स यांनी स्वतःची प्रतिमा बदलण्यासाठी काही अत्यंत प्रभावी पायऱ्या सुचवल्या आहेत. या पायऱ्यां म्हणजे तुमच्या मेंदूला नवीन प्रोग्रामिंग देण्याचे मार्ग आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे स्मॉल विन्स, म्हणजेच छोटे विजय निर्माण करणे. छोटे विजय म्हणजे नेमके कसे? कारण सहसा लोकांना एकाच रात्रीत मोठे यश मिळवायचे असते. तोच तर प्रॉब्लेम आहे. मोठ्या यशाच्या ओझ्याखाली आपण दबून जातो. स्मॉल विन्स म्हणजे अगदी रोजच्या आयुष्यातील साधी कामे. सकाळी ठरलेल्या वेळेवर उठणं, स्वतःचा बिछाना आवरणं, एखादं लहानसं काम वेळेत पूर्ण करणे. म्हणजे याने काय होतं? जेव्हा आपण अशी छोटी छोटी ध्येय गाठतो आणि ती साजरी करतो तेव्हा आपल्या मेंदूत डोपामिन नावाचं रसायन स्रवतं. यामुळे मेंदूला एक स्पष्ट संदेश जातो की मी जे ठरवतो ते मी पूर्ण करतो. हे छोटे विजय मिळून एक यशाचा पुरावा तयार होतो आणि हळूहळू आपली सेल्फ इमेज एका यशस्वी व्यक्तीची बनू लागते. हे खूपच छान आहे. आणि दुसरी पायरी काय आहे? दुसरी पायरी आहे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, म्हणजेच स्वतःशी सकारात्मक बोलणं. आपण अनेकदा स्वतःच्याच आत एक अत्यंत कठोर टीकाकार पाळून ठेवलेला असतो. मी किती मूर्ख आहे, माझ्यानेही होणारच नाही, मी नेहमीच चुका करतो. हो, असा विचार आपण सगळेच कधी ना कधी करतो. आणि असा संवाद आपली फेलियर मेकॅनिझम सतत चालू ठेवतो. याऐवजी मी हे करू शकतो, ही एक नवीन गोष्ट आहे आणि मी ती नक्कीच शिकून घेऊ शकतो, असा जाणीवपूर्वक संवाद स्वतःशी सुरू करणे आवश्यक आहे. हा स्वतःशी खोटे बोलण्याचा प्रकार नाही, तर तो नकारात्मक आवाजाची सवय मोडण्याचा प्रकार आहे. म्हणजे आपल्या आतला जो टीकाकार आहे त्याला पुराव्यानिशी गप्प करणे. आणि यानंतरची तिसरी पायरी कोणती? तिसरी पायरी आहे व्हिज्युअलायझेशन, म्हणजेच कल्पना शक्तीचा वापर, ज्यावर आपण आधी सविस्तर चर्चा केली. दररोज किमान 15 मिनिटे शांत बसून स्वतःच्या भविष्यातील यशस्वी आवृत्तीची स्पष्ट कल्पना करणे. म्हणजे मनाच्या रंगमंचावर अशी कल्पना करणे जिथे मी यशस्वी आहे. अगदी. तुम्ही कसे दिसाल, कसे बोलाल, तुमचा आत्मविश्वास कसा असेल, हे अगदी जिवंतपणे पाहणे. यामुळे मेंदूला यशाची सवय लागते. आणि चौथी पायरी, जी दिसायला सोपी पण प्रत्यक्षात सर्वात कठीण आहे, ती कोणती? स्वतःवर सतत टीका करणे थांबवणे आणि भूतकाळातील अपयशांबद्दल स्वतःला माफ करणे. भूतकाळातील चुका या शिकण्यासाठी असतात, स्वतःला आयुष्यभर शिक्षा देण्यासाठी नाही. जुन्या चुका विसरणे म्हणजे जुने आणि चुकीचे टार्गेट्स मेंदूतून डिलीट करणे होय. हे खरोखरच खूप सखोल आहे. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की या पायऱ्या काही रातोरात जादू करणार नाहीत, पण या सवयींचा सातत्याने सराव केल्यामुळे मेंदूला यशाच्या दिशेने काम करण्याचे नवीन कोऑर्डिनेट्स मिळतात. हळूहळू ती जुनी संथ ऑपरेटिंग सिस्टीम डिलीट होते आणि नवीन सेल्फ इमेज तिची जागा घेते. होय, अगदी बरोबर. या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते. आपण आयुष्यभर जे बाहेरच्या जगात बदल घडवून आणण्यासाठी संघर्ष करत असतो, पैसा खर्च करत असतो, तो संघर्ष अनेकदा चुकीच्या ठिकाणी सुरू असतो. बरोबर. कारण आपले बाह्य जग हे केवळ आपल्या आंतरिक जगाचे प्रतिबिंब असते. आयुष्य खऱ्या अर्थाने बदलायचे असेल तर बाहेरचं जग बदलण्याआधी स्वतःची सेल्फ इमेज बदलणे ही प्राथमिक अट आहे. कारण आपलं मन आपल्याला नेमके तिथेच घेऊन जाते जिथे आपण स्वतःला पाहतो.
अगदी तंतोतंत. जोपर्यंत आंतरिक प्रतिमा बदलत नाही तोपर्यंत बाह्य जगात मिळवलेले यश हे केवळ मृगजळासारखे असते. सायको सायबरनेटिक्स आपल्याला हेच शिकवते की आपण परिस्थितीचे गुलाम नसून आपल्या मेंदूच्या या अचूक क्षेपणास्त्राचे पायलट आहोत आणि त्याची चावी पूर्णपणे आपल्याच हातात आहे. आणि याच एका अत्यंत शक्तिशाली विचारावर आपण आजच्या या सखोल चर्चेचा समारोप करणार आहोत. पण जाता जाता एक अत्यंत प्रगल्भ प्रश्न मी इथे उपस्थित करू इच्छितो, ज्यावर श्रोत्यांनी शांतपणे विचार नक्की करायला हवा. नक्की. जर आजवर आपलं म्हण केवळ आपल्या नकळत तयार झालेल्या सेल्फ इमेजचे अंधपणे पालन करत आले असेल, तर मग आपण स्वतःच्या ज्या मर्यादांना आतापर्यंत अंतिम सत्य मानत आलो आहोत, जसं की मला हे कधीच जमणार नाही किंवा माझी बुद्धी एवढीच आहे, त्या खरोखरच आपल्या नैसर्गिक मर्यादा आहेत? की फक्त आपल्याच मेंदूला नकळतपणे फीड केलेले चुकीचे आणि कालबाह्य टार्गेट्स आहेत, जे आता कायमचे डिलीट करण्याची वेळ आली आहे? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःच्या आंतरिक ऑपरेटिंग सिस्टीमवर लक्ष ठेवा.